बॉम्बे हायकोर्टच्या वेगवेगळ्या या ठिकाणी अपडेट आपल्याला पाहायला भेटत आहेत। आपण सर्वजण या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती सतत या ठिकाणी कोणते अपडेट आले का नाही काय चेक करत असतो। त्याच पद्धतीने आज सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। कुणी मेल करायचे आहेत, काय मेल करायचे आहेत, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आनंदाची बातमी की नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी याही वर्षी मित्रांनो आपले भरभरून विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत। नुकतंच या ठिकाणी आपण बघू शकता आशिष पिंपरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सर आपले मनापासून आभार, आपल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे माझं वाहन चालक पदाची परीक्षा व्यवस्थित आणि शांत रीतीने देता आली, मनाची घालमेल झाली नाही, आपण दिलेल्या नोट्समधून माझा बऱ्यापैकी या ठिकाणी अभ्यास झाला, आता समोर येणारे इंटरव्ह्यूबद्दल वगैरे मार्गदर्शन करा। म्हणजे यांनी लेखी परीक्षा व्यवस्थित पद्धतीने क्रॅक केलेली आहे, कट ऑफमध्ये पास झालेले आहेत। त्याच पद्धतीने इंद्रजित माणिक पवार यांचं सुद्धा या ठिकाणी मुंबईसाठी मित्रांनो या ठिकाणी ड्रायव्हर मुंबई बँचला या ठिकाणी त्यांचा रिझल्ट आलेला आहे, या ठिकाणी आपण बघू शकता। आणि यांनी सुद्धा सांगितलेलं आहे सर तुमची साथ या ठिकाणी लाभली आणि त्यामुळे या ठिकाणी माझी एक्झाम काय झाली, लेखी परीक्षा क्रॅक झाली। त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता रिझल्टमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, तर नाव आणलेलं आहे। आता पुढची जी स्टेप आहे मुलाखत आणि बाकी, तर त्यासाठी मी अगदी परिपूर्ण तुम्हाला सर्व काय मित्रांनो या ठिकाणी पुढचं मार्गदर्शन करत आहे। त्यामुळे जे विद्यार्थ्यांचा असं रिझल्ट येत आहेत, आता ड्रायव्हर भरतीचा लागलेला आहे रिझल्ट, तशाच पद्धतीने आता लिपिकचा लागेल, त्यानंतर शिपाई भरतीचा लागेल, तर तुम्ही सुद्धा आता ह्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने मला अभिप्राय पाठवला आपल्या व्हॉट्सअपला तसं अभिप्राय पाठवा। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी काय करतो आहे परिपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन देत आहे, कशी मुलाखत द्यायची, मुलाखतीला आउट ऑफ मार्क कसे मिळवण्याचा प्रयत्न करायचा, काय काय विचारलं जाऊ शकतं, त्याची संभाव्य उत्तर काय काय द्यायची, सगळं मी तुम्हाला या ठिकाणी काय करतोय मार्गदर्शन करत आहे। जे या ठिकाणी मला देता येईल तेवढं 100% मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे तुमचा रिझल्ट आला की तात्काळ काय करायचं मित्रांनो, तर मला व्हॉट्सअपला या ठिकाणी काय करायचं, या पद्धतीने तुमचा अभिप्राय पाठवायचा आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचा या ठिकाणी जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आपल्या एक्झाम ओडीच्या नोट्सचा, व्हिडिओ लेक्चरचा कशा पद्धतीने फायदा झाला ते काय करायचं मित्रांनो, थोडक्यामध्ये तुमचा मनापासूनचा अभिप्राय या ठिकाणी पाठवायचा आहे, जेणेकरून मी पुढचं तुम्हाला या ठिकाणी तात्काळ मार्गदर्शन करू शकतो। माझा व्हॉट्सअप नंबर तर आहेच आपल्याकडे 7248439017 हा व्हॉट्सअप नंबर आहे। सोबतच ज्या विद्यार्थ्यांना कामगार विभागाच्या या ठिकाणी कायदे प्रश्नपत्रिका पाहिजे ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसंच विद्यार्थ्यांना संपूर्ण बॅच पाहिजे आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे। आदिवासी विभागात सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे। तर अधिक माहितीसाठी 7248439017 या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे, संपूर्ण माहिती भेटून जाईल। आपण यापूर्वी मित्रांनो पाहिलं की ड्रायव्हर भरतीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट ऑलरेडी काय झालेला आहे, डिक्लेअर झालेला आहे। आपले मार्क पण तुम्हाला कळालेले आहेत। पाहिला नसेल तर आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी काय केलेलं आहे त्याच्या PDF अपलोड केलेल्या आहेत। आता ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, PDF मध्ये या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, बॉम्बे हायकोर्टने ही नोटीस जारी केलेली आहे मित्रांनो। जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे 562 कॅन्डिडेट झालेले आहे सिलेक्ट, नागपूर खंडपीठासाठी 78 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, औरंगाबाद खंडपीठासाठी 62 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत। तर ह्यांनी काय करायचं आहे, तर ह्यांनी आता काय करायचं, सेल्फ अटेस्टेड काय करायचं, तुमचं जे ड्रायव्हिंग सर्टिफिकेट जे तुम्ही तुमच्या या ठिकाणी फॉर्ममध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जे तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे ह्या ठिकाणचं तुमच्याकडे ड्रायव्हिंग सर्टिफिकेट आहे, तर ते ड्रायव्हिंग सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःच्या सही करून त्या ड्रायव्हिंग सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्रावर काय करायचं आहे, सोबत तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि तुमचं सर्टिफिकेट अनुभव सर्टिफिकेट आणि ॲप्लिकेशन फॉर्म जो फॉर्म भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि ड्रायव्हिंग सर्टिफिकेट हे दोन्ही काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी मेल करायचे आहे। ठीक आहे, मेल करायचे आहेत। यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं। आता शेवटचे 2 दिवस तुमच्याकडे या ठिकाणी राहिलेले आहेत। मेल करायला काय 5-10 मिनिटं लागतात, त्यामुळे त्याचं काही लय ताण घेऊ नका। आता मेल करण्यासोबत तुम्हाला अजून काय करायचं आहे, तर तुमचा रजिस्ट्रेशन ID सोबतच या ठिकाणी तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमचा सीट नंबर, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर हे काय करायचं मित्रांनो, ते मेल ID सोबत ह्या 2 डॉक्युमेंट तर जोडायचेच आहेत, या मेल ID वरती पाठवायचे आहेत। कोणत्या, recruitment@bsc.gov.in या ईमेल ID ला काय करायचं, तुमच्या ईमेलवरनं काय करायचं, मेल करायचा आहे। काय काय करायचं, तर जसं की या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं अनुभव प्रमाणपत्र ड्रायव्हिंग सर्टिफिकेट आणि सोबतच काय करायचं, तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आणि त्यासोबत तुम्हाला त्या मेलमध्ये काय काय अजून लिहून पाठवायचे त्यांना, तर त्या मेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन ID नंबर पाठवायचा आहे, सीट नंबर पाठवायचा आहे, तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर एवढं या ठिकाणी पाठवायचा आहे। ठीक आहे, आता तुमच्याकडे 1-2 दिवस राहिलेले आहेत शिल्लक, त्यामुळे तात्काळ हे काय करायचं मित्रांनो, ॲक्शन तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानंतर मुलाखतीच्या तयारीला लागायचं आहे। तुमची पुढची स्टेप जी असणार आहे, ऑलरेडी 50 पैकी तुम्ही पहिला टप्पा काय केलेला आहे, पार केलेला आहे। ठीक आहे, 20 मार्काचा पहिला टप्पा तुम्ही ऑलरेडी काय केलेला आहे, पार केलेला आहे। VHमध्ये तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण झाला। मग आता तुमच्या राहिल्या मित्रांनो पुढच्या या ठिकाणी जर बघितल्या तर अनुभव सर्टिफिकेट ह्याला तर 10 गुण भेटणार आहेत। आता ह्याला काय विशेष
प्रयास करायची काही गरज नाही. आता सांगितल्याप्रमाणे मेल ID त्यांना अनुभव सर्टिफिकेट आणि ॲप्लिकेशन फॉर्म आणि ते जे तुम्हाला लिहायला सांगितल्यासोबत ते करून काय करायचं, मेल ID करायचा आहे. आता राहिला प्रश्न काय तुमचा या ठिकाणी, तर मोटार वाहन परीक्षा म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट ऑलरेडी काय होणार आहे, RTO मार्फत तिथल्या या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर त्याला 10 गुण आहेत, कमीत कमी 7 गुण तिथं मिळाले पाहिजेत तर तुम्ही पास होचाल. त्यानंतर आहे मुलाखतीचं तर काय ताण घेऊ नका. मी जे तुम्ही अभिप्राय पाठवल्यानंतर जे देणार आहे ते व्यवस्थित जर केलं तर एक तुमचा कॉन्फिडन्स येईल. तुम्हाला एक काय होईल त्यामधून, तर या ठिकाणी मुलाखतीसाठी काय विचारलं जाईल, कसं विचारलं जाईल आणि तुम्ही 100% प्रिपेअर आहात हा तुम्हाला काय होईल, कॉन्फिडन्स येईल. तर ते जे मी तुम्हाला देतो आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक काय करायचं, 1-2 वेळास व्यवस्थित वाचायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक त्याच्याबद्दलचा एक मनामध्ये एक अँगल तयार होईल की हां, ह्या पद्धतीने मला इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे, हे प्रश्न अपेक्षित आहे ते तुम्हाला दिलेले आहे. असं 50 गुणांची तुमची काय असणार आहे मित्रांनो, ड्रायव्हिंगची आता एक कंप्लीट प्रोसेस असणार आहे. आणि ह्या सर्वांना सामोरं तुम्ही व्यवस्थित कॉन्फिडेंटली शांत पद्धतीने जाल, यात तीळमात्र शंका नाही. याच पद्धतीने आता बाकी विद्यार्थी जे आहेत, कुणी शिपाई भरतीसाठी फॉर्म भरला असेल, कुणी लिपिकसाठी फॉर्म भरला असेल, तर त्याच्या पण अपडेट लवकरच येतील. जशी अपडेट येईल तसं मी तुम्हाला कळवेल. ओके, कधी येऊ शकते, काय होऊ शकते याच्याबद्दल अंदाज बांधण्यापेक्षा पुढच्या परीक्षेचा पण कामगार भरती असेल, आदिवासी विभाग असेल, येणारी तलाठी भरती, तर त्याचा पण अभ्यास साईड बाय साईड तुमचा चालू राहू द्या. ठीक आहे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी जोपर्यंत फायनल रिझल्ट तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर येत नाही तोपर्यंत या ठिकाणी काय करायची, आपली धडपड थांबवायची नसते. त्यामुळे आपला अभ्यास या ठिकाणी कंटिन्यू राहू द्या. पुढे आपली लाईव्ह बॅच वगैरे लवकरच मी अनाउन्समेंट करतो मित्रांनो. भरपूर विद्यार्थ्यांच्या ठिकाणी अपेक्षा आहे की जर एखादी लाईव्ह बॅच या ठिकाणी आता आपल्याला घेणं गरजेचं आहे, तर लवकरच मी त्याबद्दल या ठिकाणी काय करतो, तुम्हाला अनाउन्समेंट करत आहे. आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. म्हणजे सगळ्या PDF वगैरे रिझल्टचं काय झालं कसं नाही सगळे अपडेट मी एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आपल्या एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पल सगळी अपडेट या ठिकाणी भेटत राहील. नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद.